भाजपचा आज स्थापना दिवस। भाजपच्या स्थापनेला 46 वर्ष पूर्ण। देशभरातील भाजप कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदेश कार्यालयामध्ये ध्वजारोहण करतील। मोहन भागवत आणि त्यांचे प्रचारक स्वतः लग्न करून मुलं जन्माला का घालत नाही? मोहन भागवत यांनी कृती करून लोकांपुढे उदाहरण ठेवलं पाहिजे। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा मोहन भागवत यांना खोचक तुला। हिंदू लोकसंख्येच्या मुद्द्यावरून अविमुक्तेश्वरानंद यांचं मोहन भागवत यांना हे उत्तर। राज्यातील एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा आजपासून सुरू। पहिल्या टप्प्यामध्ये 1.32 लाख विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार। आजपासून 3 दिवस राज्यभरातील केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार। उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा 10% घटला। उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला। पाणीसाठा 47%वरून 37%वर गेला। गेल्या वर्षी आता या कालावधीमध्ये मुंबईचा पाणीसाठा 33% इतका होता। मुंबईमध्ये मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या मार्गिकांच्या उद्घाटनाची नवी तारीख जाहीर। उद्यापासून या दोन्ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल। मंडाळे ते डीएन नगर आणि दहिसर ते मीरा भाईंदर या 2 मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील। पुण्याच्या नवले पुलावर आतापासून आधुनिक पहारा असणार। पोलीस नियंत्रण कक्षासोबत सीसीटीव्ही आणि हायस्पीड ग्रँटी कॅमेरे जोडले। नवले पूल परिसरातील अपघात आणि वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। पुण्यात पुढील 2 दिवस तापमान स्थिर राहणार। हवामान विभागाची माहिती। गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये चढउतार नोंदवण्यात आले। पुण्यातील नदीपात्रामध्ये 168 सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करणार। पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेचा हा महत्त्वाचा निर्णय। आंबा बागायतदारांसाठी येत्या गुरुवारी पुण्यात बैठक। आंबा बागायतदारांना भेसळयुक्त कीटकनाशक विक्री झाल्याच्या कृषी विभागाकडे तक्रारी। याचे आंबा पिकांवरती परिणाम। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना।